24 दिवसांनी हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार या राशींचे नशीब। 139 दिवस शनिदेवाची उलटी चाल कोणाला करणार श्रीमंत। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये। प्रत्येक ग्रह एक ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात। यावेळी ग्रह गोचरसोबत वक्री आणि मार्गस्थ देखील होतात। शनी प्रत्येक राशीत खूप संत गतीने प्रवास करतो। तो एका राशीत किमान 2.5 वर्ष राहतो। इतका काळ शनी एकाच राशीत असला तरी त्याची स्थिती सतत बदलत असते। एका राशीत परत येण्यासाठी साधारण 30 वर्षाचा कालावधी लागतो। शनी सध्या त्याच्या मूळ कुंभ राशीत आहे। आता शनिदेव 29 जून 2024 रोजी पूर्वगामी म्हणजेच वक्री होणार आहे। वक्री म्हणजे उलट चाल होय। नोव्हेंबरपर्यंत शनिदेव याच स्थितीत राहणार आहेत। शनी ग्रह 139 दिवस वक्रीत राहणार आहे। शनिदेवाच्या वक्री स्थितीमुळे काही राशींना अपार पैसा सुखसमृद्धी लाभण्याची शक्यता आहे। शनीच्या चालीमुळे कोणत्या राशीवर शुभ परिणाम होणार आहेत ते जाणून घेऊयात। शनिदेवाच्या कृपेने या राशींचे भाग्य उजाळणार आहे। मेष राशी। शनिदेवाची वक्री चाल मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते। या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते। नोकरदार लोकांना या काळात वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते। व्यवसायात प्रचंड यश आणि नफा देखील मिळू शकतो। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात। यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात। तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो। तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते। कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे। मिथुन राशी। शनिदेवाची वक्री चालीमुळे मिथुन राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात। या राशीच्या लोकांना करिअरच्या क्षेत्रातही फायदा होऊ शकतो। यावेळी प्रमोशनसह पगार वाढू शकतो। व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात। उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात। तुम्हाला परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते। यावेळी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकते। या काळात केलेली गुंतवणूक तुमच्या संपत्तीत वाढ करू शकते। तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल। तुळ राशी। शनिदेवाच्या कृपेने तुळ राशीच्या लोकांना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे। तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात। जे काम हाती घ्याल त्यात यश मिळू शकतो। या काळात नोकरी व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते। यावेळी नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात। कायदेशीर वादात अडकलेल्या लोकांना यावेळी दिलासा मिळण्याची शक्यता आहे। समाजातही तुम्हाला मान प्रतिष्ठा लाभण्याची शक्यता आहे। कुटुंबात सुखशांतीचे वातावरण राहण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।